भगवान महावीर स्वर्गीय परमपूज्य चारशिलालजी परमपूज्य भव्य साधनाजी यांच्या कृपेने विजय मेडिकल पेट शॉपचे उद्घाटन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात संपन्न झाले। दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूजचे संस्थापक तथा खलाने गावचे माजी सरपंच विजयजी टाटिया यांच्या संकल्पनेतून विजय मेडिकल पेट शॉपची ही दुसरी शाखा नाशिककरांच्या सेवेत रुजू होत आहे। अशोक स्तंभ गोळे कॉलनी येथे संपन्न झालेल्या या उद्घाटन सोहळ्यास नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक देखील उपस्थित होते। संदीपजी कर्णिक यांच्या हस्तेच फीत कापून पेट शॉपचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सत्कार टाटिया परिवाराच्या वतीने करण्यात आला। विजय मेडिकल पेट शॉपच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्यांमध्ये समृद्धी महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी नंदकुमार मानकलाल मुथा, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे संस्थापक ॲडव्होकेट प्रकाश सुराणा, शिवसेना नेते वसंत भाऊ गीते, मातोश्री कमलाबाई हरिश्चंद्र टाटिया, दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूजचे संस्थापक तथा माजी सरपंच विजय हरकचंद टाटिया, महावीर पतसंस्थेच्या माजी संचालिका तथा माजी सरपंच सौ मीना विजय टाटिया, विजय मेडिकल केमिस्ट अँड लाईफ केअर स्टोअर्स पेट शॉपचे संचालक मयूर विजय टाटिया आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सत्यनारायण पूजेचे देखील आयोजन करण्यात आले होते। टाटिया परिवारातील ॲडव्होकेट भूषण राजेंद्र टाटिया, स्वप्नाली भूषण टाटिया, मनोज राजेंद्र टाटिया, भाग्यश्री मनोज टाटिया, नीता राहुल संचेती, भाग्यश्री प्रतीक मुथा, चिरंजीव आयुष आणि अनिका यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले। काय असं विशेष पाहायला गेलं एक मेडिकलचं पशुचं जे खाद्य आहे त्या गोष्टीचं उद्घाटन तरी आपण इथे व्हिजिबिलिटीला हजेरी लावतो। याबद्दल विशेष हेच आहे की जे त्यांनी आम्हाला बोलवलेलं आहे त्यांचे मित्र आहेत आणि पोलीस डिपार्टमेंट त्यांचा खूप जुना संबंध आहे। त्यांची नेहमीच पोलीस डिपार्टमेंटवर त्यांनी नेहमी आम्हाला सपोर्ट केलेला आहे, नेहमी आमच्याशी लोक केलेला आहे आणि हा एक घरगुती कार्यक्रम समजून आलेला आहे। त्याच्यामुळे कुठले उद्घाटन म्हणजे तिचे फॅमिली प्रोग्राम सांगतो। गर्वाची गोष्ट आहे आणि जे आमचे आधारस्तंभ म्हणता येईल किंवा गुरुवर्य स्थानी असणारे जे टाटिया साहेब यांच्या या उद्घाटनात आल्यानंतर अत्यंत आनंददायी वातावरण आहे आणि समाजातले बरेच समाज कार्य करणारे लोक असतील, पोलीस डिपार्टमेंटचे लोक असतील, या सर्वांनी उपस्थिती लावलेली आहे आणि विशेष करून हा टाटिया साहेबांचा माझ्या हिशोबाने एक सर्वात छोटा एक भाग आहे जे समाज कार्य करायची त्यांनी एक शिकवण समाजाला दिलेली आहे आणि ज्या प्रसंगी जे आम्हाला जे अनुभव येत गेलेले आहेत त्याचे असे अनेक उद्योग आहेत की ज्याच्या माध्यमातून ते समाजकार्य करत असतात आणि इतक्या रहदारीच्या ठिकाणी इतकं सुंदर व्यवस्थितपणे एक मेडिकल उभारलेले त्यांच्या मुलांनी आणि जे लोक देशासाठी काही करतात जसे जे लोक आहेत किंवा पोलीस डिपार्टमेंटचे लोक आहेत त्यांना अधिक ते अधिक त्यांनी पूर्ण दिलेली आहे जे त्यांनी जाहीर केलेलं आहे तर याच्यासाठी अत्यंत आनंद होतो। खूपच चांगली गोष्ट आहे। धन्यवाद सर, आनंद झालेला आहे इथे। नमस्कार, आज आपल्या विजय मेडिकलची दुसरी शाखा तुम्ही ओपन केलेली आहे तर इथे काय काय सुविधा उपलब्ध आहेत? मी आतापर्यंत दक्ष पोलीस टाईम आणि दक्ष पोलीस न्यूज असं मी पेपर आणि चॅनल चालवत होतो। आता मला असं वाटलं की आपण या व्यवसायात अटकून न राहता आपल्या मुलांना या व्यवसायात न अटकवता मेडिकल व्यवसायात टाकायचं, जेणेकरून मेडिकल ही काळाची गरज आहे आणि पेट शॉप ही सुद्धा काळाची गरज आहे, बरोबर। त्या हिशोबाने मी हे चालू केलं। 2 वर्षापूर्वी मेडिकल चालू केलं, आज पेट शॉप झालं। सन्माननीय शहराचे पोलीस आयुक्त आपलं संदीप कर्णिक साहेब यांच्या हस्ते उद्घाटन केलं। अनेक मान्यवर उपस्थित होते। मला खूप आनंद आहे या गोष्टींचा की मी यामध्ये होतो समाजसेवेचा एक व्रत आहे
मी पोलीस खात्यांना पहिले खाते मग बाकी या वाक्यातून मी हे जे चालू केलं इथं सुद्धा मी पोलिसांसाठी विशेष 20% सूट आणि स्वातंत्र्य सैनिकांसाठी विशेष सूट याचा आनंद मला आज आहे. आपल्या या मेडिकल शॉपमध्ये काय काय अवेलेबल आहे? मेडिकलचे जे सर्व काही औषध वगैरे आहेत, कुत्र्यांना लागणारे बेल्ट, त्यांना लागणारा शॅम्पू, सर्व प्रकारचे औषधं. मेडिकल आपलं उघडं आहे, शॉप पण आहे आणि आता एक मेडिकल शॉप आहे. हो, हे 24 तास लोकांसाठी खुलं आहे. तर इथे फ्री होम डिलिव्हरी असेल का? होम डिलिव्हरी देतो आम्ही. हो. मेडिकल नावाने औषधाचं दुकान सुरू होतं. त्याच्याबरोबरच आज पशु वैद्यकीय आणि पशुसाठी लागणारे सर्व प्रकारचे उपकरणं याची उपलब्धता आजपासून झालेली आहे. आणि शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्तिक साहेब यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि विशेषतः स्वातंत्र्य सैनिक आणि पोलिसांना याच्यामध्ये 20% या प्रॉडक्टमध्ये सूट आहे. त्याबरोबर तिथं दुर्मिळ असणारे बरेचसे खाद्यपदार्थ जसं कासवांसाठी खाद्य लागतं, वेगवेगळ्या प्राण्यांसाठी खाद्य लागतं, जे कुठेही मिळत नाही ते इथं मिळू शकतं, पहिल्या दिवसापासून मिळू शकतं. ही याची खासियत आहे आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचे ब्रँड त्यांनी ठेवले. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक क्षेत्रातील असंख्य मान्यवरांसह हितचिंतक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टार न्यूजसाठी दीपक राजगिरे, नाशिक.